तुझ्याच साठी उघडू. कधी येणार आहे? किती वेळ झाला? 3चा टाइम गेला होता, अजून का नाही येते? पैसे तर पाठवले ना ऑनलाईन तिला. येईल एक वाट करू. हो हो, आणि खूप वेळ लागला. किती वेळ? ट्रॉफिक जास्त होती ना. हा नाही, मला वाटलं तुम्ही तिकडे पैसे बी पाठवले ना, यायचंच पत्ता नाही नाही. येणारच. कोणी पाहिलं नाही ना आजूबाजूला? नाही बाहेर कोणीच नाही. नाही ना. आणि तुम्ही मला कमी पैसे पाठवले. 2,000 बोलले होते ना तुम्ही. आपले 5 मध्ये ठरलं होतं. अहो 2 बोलले होते आधी. अहो 5 ठरलं होतं. आता तुमचं टाइम वाढला ना. अहो टाइम तुम्ही लेट केला, मी कुठे लेट केलाय? मला कमी संध्याकाळपर्यंत थांबणार. अहो पण आधी 2 ठरले ना, 5 वाढवून दिले वाटल्यास. 500 नाही बघा, आता 5 पर्यंत करा. कारण बरं, चल. 2-1 तास थांबल मी तुमच्यासाठी. बरं ठीक आहे, चालेल. हे कसं मी कधीचा वेट करत होतो ना. हो पण मग असं ट्रॉफिक जास्त असते ना. तुम्ही 2 चे 5 डायरेक्ट 3,000 वाढ. माझं आहेच ते कामच ते मला. नाही कसं आहे, आपण आमच्याकडे आहे पैसा, पण आता आम्ही बघणार पहिल्या वेळेस तुम्हाला बोललोय. फर्स्ट टाइम. हां नेमकी नसेल ट्रॉफिक जास्त होती त्याच्यामुळे लेट झालं नाही. तुम्ही तुमचं जॉब काय आहे? मी माझी कंपनी सुद्धा कुठे? आपल्या MIDC मध्येच आहे. म्हणजे चांगलं इन्कम असतं. 2-1 लाखाचा आपला टर्नओव्हर आहे. आम्ही तुम्हाला 5,000 द्यायला काहीच नाही ना. नाही पण आता कसं आहे, तुम्ही पहिल्यांदा आले ना, तुमची सर्व्हिस कशी आहे सगळं बघितल्यानंतर चांगली होती माझी. तुम्ही थांबायला तयार आहे ना. हो थांबा ना. 5 वाजेपर्यंत थांबवलं मी. आपण एवढी मोठी डील केली आता आमचं नाही का. आता हे आता लगेच बिझनेससाठी पैसे घेऊन चालले मुंबईला. म्हणजे आता आम्ही पैसे गुंतवतो, परत माल घेऊन येतो. म्हणजे मोठी कंपनी आमचं. तसं काही पैशाला बघत नाही, फक्त माणूस चांगला पाहिजे, आपल्याला सेवा चांगली पाहिजे त्यासाठी. नाही तसं मी बरोबर देते सगळं. हो हो फक्त पैशाची थोडी किटकिट नका करू. फक्त पैशावाले. हो पैशावाले, पण कसं आहे, सर्व्हिस चांगली असली तर मग आपण पैसे द्यायला पण आता कधी पहिल्यांदा आले ना. सर्व्हिस त्याला तुमची बायको पण नसेल देत. आणि बायको तर आता काय सांगू तुम्हाला, माझ्या बायकोचं इतकं भांडण होतं ना, दोघांचं पटतच नाही. नाही का? आणि ती वेगळी राहते माझ्यापासून. असं काय बरं? आता काय, आता खूप मनवण्याचा प्रयत्न केला, मिटवण्याचा प्रयत्न केला, पण काही ऐकत नाही. फारकत घेऊन टाकायची ना मग. फारकत पण देत नाही ना ती. नाही. आता तिला माहिती माझ्याकडे पैसा आहे, म्हणजे फारकत घेतली तर डायरेक्ट मला ती चांगलंच नाही त्यांना फारकत काय लुटायचं. मग नाही बघा, आता तुम्हाला मी सांगते, तुम्हाला मी सर्व्हिस देईन, पण तुम्हाला मला 5,000 रुपये द्यावा लागेल. चला चला, आता मग आपण सुरुवात करायची का? करू ना, पण लगेच का? मग आता किती वेळ झाला? खूप वेळ झाला. आणि यायला टाइम झाला. आज झाला मला, नेक्स्ट टाइम नाही होणार टाइम. हां मग पण मी बोलणार कंटिन्यू घ्यायचं बरं का. हो नक्कीच आहे, पण मग पैशाची किटकिट ना कोण पैसे वाढवून द्या मला. नाही पैसे 5 काय तुम्हाला नंतर 7 पण देईल, पण आज थोडं व्यवस्थित काम करा. चालेल मग. हो चालू करायचं, जायचं का? हो हो. तुमचा रूम कुठे आहे? हा इकडे बसून आहे इकडे. चला. चालेल. तुमचे रूम आहे काय? हां माझंच घर आहे. अहो माझ्याकडे 3 घरे आहेत. छान आहे. पण कधी कधी मी इकडे येतो, असं काही काम पडलं तर. तुम्ही प्रत्येक लेडीजला इथेच आणता का? हो प्रत्येक लेडीजला आणता का? नाही म्हणजे प्रत्येकाला नाही, तुम्हीच पहिले आहे. तुम्ही आता बोलले ना. नाही म्हणजे काही काम असं ना आणतो, तसं माझे पण बिझनेसचे पण काम असतात ना दुसरे पण. आणि पैसा का तुम्ही आणत असणार ना लेडीजला. आणतो तसे, पण काही आता नेहमी नाही, चांगलं वाटलं तरच मी घेऊन येतो असं आहे ना. किती पैसे देता तुम्ही? त्यांना त्याचा 1,500-2,000 रुपये येतो तास. तुम्ही 5 बोलते ना, तर ते काढा ना ते. काढते ना ते आत्ता नाही थोड्या वेळाने. हो का? थोडं विचारपूस करते तुम्ही कुठले काय. आता सांगितलं तुम्हाला मी व्यापार वगैरे सगळं सांगितलं. मी पण नाशिकचीच आहे. हो का? नाशिकची. मी जास्त काही कामं करत नाही, फक्त ज्याचा स्वभाव आवडला तिथेच. हो नाही, माझा स्वभाव आवडला, मी इतकं सगळ्यांच्या प्रेमात राहतो. बिझनेसमध्ये पण व्यापार आपला नंबरला आहे, टॉपमध्ये वेगवेगळे चालतो. काय फोन करतोय त्या बा व्यापारीचा फोन आहे. आता नाही का, त्याला बॅगमध्ये 5 लाख रुपये, 5 लाख त्याला द्यायचे आणि माल घेऊन यायचे. असं एवढं आहे. कपड्याच्या व्यापारमध्ये नाही. 10,000 ना उसने मला. उसने का? नंतर देईल ना, आता कुठं. नाही आता ना मग मी त्या परत तुम्हाला भेटायला. हो आधी तुम्ही 2च्या 5 बोलले, 5 डायरेक्ट आवाज नाही वाटतं काय कामाला. 5 मग मला किती लावून द्यावं लागतं, भाडं लागतं गाडीचं यायला जायला. बरं तुम्ही मी सगळं देणार आहे, पण तुम्ही ते काढा ना थोडंच. काढते मी ते, पण मग खर्च असतो ना घरचा. नाही मी देईल, सगळे पैसे देईल. आता तुम्ही हे काढा ना, चेहरा तर बघू दे. काढते मी चेहरा. तेव्हा फोटो खूप चांगला पाठवला. हा फोटो आहे ना, चेहरा बघायचा होता. फोटो बघितला ना. नाही फोटो तर बघितलं, पण आता बघायची वेळ आहे ना, कधी काढणार आहे. दाखवते, तुम्ही बोलून घ्या ना फोनवर. हां 1 मिनिट. हॅलो. हां जरा मी कामामध्ये
अहो बॅगमध्ये पैसे भरून ठेवलेले, आता मी निघतोच आहे लगेच 1 तासामध्ये. जे आमचे जे कस्टमर होते ना थोडे लेट आले म्हणून मला लेट झाले थोडे यायला. हा बॅग भरलेली, पैसे घेऊनच आलो. पैसे झाल्यावर डील होईल ना, काही हरकत नाही. पैसे झाल्यावर डील करा, मी पैसे घेऊन येते. पूर्ण रक्कम आहे, पूर्ण 5 लाख. हां 5 लाख आहे. हो ओके ओके, नंतर हां करतो कॉल मी निघाला. हां झालं का? हां झालं. बरं चालेल. मग सुरुवात करायची. हो कळवते. मी काय आले पाणी घेऊन. बरं बरं. तुम्हाला काहीच आहे पाणी? नाही मी वाटच बघतोय तुमची. परत पाणी प्यायचं तुम्ही. थोडं घ्या ना माझ्या बरोबर. नाही आता मला नाही. हां ना तुम्ही. माझ्या हातात देते मी तुम्हाला. हां चालेल चालेल. तुमचं प्रेम म्हटल्यावर काय हां चालेल. चांगला सवय आहे, पण टाइमपास खूप कमी आहे. चला आता 5 लाख घेतलेले. कित्ता आगाऊ माणूस आहे. बायकोला एक रुपया देत नाही. तो भरपूर मुली बोलवतो. आता याला आठवलंय सीमा म्हणजे काय. कुठे गेली? बाथरूमला वगैरे गेली. मला काय होतं? दरवाजा उघडा. म्हणजे पळून गेली. कशाला तो आधी पैसे दिले म्हणजे धोका दिला, तिला करायचंच नव्हतं नाही का. जाऊ दे, माझे पैसे घेऊन जातो. बॅग बॅग कुठे गेली? म्हणजे बॅग पण घेऊन पळाली कधी? अरे बापरे, बॅग मध्ये 5 लाख रुपये होते. फोन लावून पाच. हॅलो नॉट रिचेबल. गेम झाला आपला. एक तर पहिले पैसे घेऊन गेली 2000, 5 लाख पण दिले. काय करायचं? पोलीस कंप्लेंट पण देतात, देता येणार काहीतरी करावं लागेल. अवघड आहे.